नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या दृष्टिक्षेप या साप्ताहिक संवादात्मक कार्यक्रमात मी रेवती जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. 1 जुलै अर्थात जीएसटी दिन. वर्ष 2018 मध्ये देशभरात वस्तू आणि सेवा कर कायदा लागू झाला. हा उपक्रम सध्या व्यापक स्तरावर राबवण्यात येत असून गरजेनुसार त्यात वारंवार सुधारणा करण्यात आल्यात आणि करण्यात येत आहेत. काय आहेत या उपक्रमातील तरतुदी आणि नवोदित उद्योजक, नोकरदार आणि सामान्य करदात्यांसाठी नेमक्या काय तरतुदी त्यात आहेत, जाणून घेऊया आजच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात. ही माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पश्चिम क्षेत्र परिषदेचे सदस्य आणि सीए अभिजित केळकर सर. सर, दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, अर्थात पहिला प्रश्न असा आहे की वस्तू आणि सेवा कर दिनाची संकल्पना नेमकी कशी आहे? 1 जुलै 2017 पासून जीएसटी कायद्याला सुरुवात झाली, म्हणजे आपल्या देशामध्ये त्याची अंमलबजावणी झाली. आणि या कायद्याची विशेषता अशी आहे की केंद्रीय आणि राज्यांचे जवळपास 15 कायदे जाऊन त्या जागी एकच कायदा करण्यात आला. म्हणजे ज्याला एक देश एक कायदा ही जी संकल्पना होती ती जीएसटी मार्फत सरकारने लागू केली आणि जवळजवळ 15 कायदे बंद करून एकच कायदा त्यांनी देशभरामध्ये राबवला. आणि हा माझ्या मते इतका चांगला कायदा आहे की फक्त जीएसटी मुळे सरकारला लाख करोड रुपयाचा महसूल जमा होतो आणि सरकारच्या महसुलामध्ये जीएसटीचा फार मोठा वाटा आहे. आणि एक राष्ट्र एक कर या संकल्पनेमुळे व्यावसायिक व्यापारी वर्ग यांना सुद्धा बराच फायदा होतो आहे. आणि एकूण जी कर संरचना होती त्याला चांगल्या प्रतीने राबवण्याकरता सरकारला सुद्धा यश येत आहे. तर ही जीएसटीची जमेची बाजू आहे. आणि 1 जुलैला जीएसटी कायदा हा अस्तित्वात आल्यामुळे 1 जुलै हा दिवस जीएसटी दिवस म्हणून सर्वत्र ठिकाणी साजरा करण्यात येतो. सर, हे वस्तू आणि सेवा कर म्हणजे सामान्य लोकांसाठी खूप जटिल कायदे आहेत, तर ते नेमके कसे लागू होतात याविषयी सोप्या भाषेत आम्हाला मार्गदर्शन करा. नक्कीच. जर आपण व्यावसायिक असाल आणि आपली वार्षिक विक्री 40 लाखाच्या वरती असेल किंवा जर तुम्ही सेवा देणारे असाल तर आणि तुमची वार्षिक उलाढाल म्हणण्यापेक्षा तुम्ही ज्या सेवा देता त्यापासून मिळणारी रक्कम ही 20 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला जीएसटी अंतर्गत नोंदणी घ्यावी लागेल. म्हणजे तुमची उलाढाल 40 लाखाच्या कमी असेल किंवा तुम्ही जी काही सेवा देतात त्यापासून तुम्हाला मिळणारे पैसे 20 लाखाच्या कमी असेल तर तुम्हाला जीएसटी कायद्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला नोंदणी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र विक्री 40 लाखाच्या वरती आहे आणि सेवापासून मिळणारं उत्पन्न 20 लाखाच्या वरती आहे तर तुम्हाला या कायद्याखाली नोंदणी घेणं अनिवार्य आहे. तुम्हाला याचा क्रमांक घ्यावा लागेल आणि एकदा का जीएसटी घेतला की जीएसटी दरपत्रकाप्रमाणे तुमची विक्री किंवा सेवा याच्यावर तुम्हाला जीएसटी लावावा लागेल. तुमच्या कन्झ्युमर्स कडनं, ग्राहकांकडनं तो जीएसटी तुम्हाला वसूल करून तो सरकार खाती तुम्हाला द्यावा लागेल. अशाही काही सेवा आहे ज्या जीएसटी मुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही व्यावसायिकाला, उद्योजकाला हे माहिती असणं आवश्यक आहे की त्याची सेवा ही करपात्र आहे की ती मुक्त आहे. आणि करपात्र असेल तर 40 लाखाच्या किंवा 20 लाखाच्या वरती असेल तर त्यांनी नंबर घ्यावा, अदरवाईज त्याला नंबर घ्यायची गरज नाही. सामान्य लोकांबद्दल बोलायला झालं तर मी एवढंच सांगू इच्छितो की सामान्य लोकांनी, म्हणजे जे व्यावसायिक किंवा उद्योजक नाही, त्यांनी हे समजायला हरकत नाही की ही एक चांगली कररचना आलेली आहे आणि याच्या करावर जो परतावा मिळतो त्याच्यामुळे सगळ्या उपभोक्त्याला जी किंमत द्यावी लागते ती कमीच होत जाते. तर याचा लोकांना फायदाच झालेला आहे. सर, ही खूप चांगली माहिती आपण दिलीत आणि आपण स्वतः देखील सीए आहात, तर कर सल्लागार आणि सीएंची या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय भूमिका आहे? वा, हा फार चांगला प्रश्न आपण विचारलात. माझं असं ठाम मत आहे की करदाता आणि ज्याला कर मिळतो असं सरकार यांच्यामध्ये सीए म्हणा किंवा कर सल्लागार म्हणा यांची फार महत्वाची भूमिका असते. कारण जर सीए किंवा कर सल्लागार नाही तर सरकारला जो महसूल मिळतो, ज्या प्रमाणात मिळतो
तेवढा मिळणार नाही. कारण सामान्य करदाता, मग तो व्यावसायिक असो किंवा उद्योजक असो, त्यांना कर कायद्यांबद्दल माहिती नसते. त्यामुळे रिटर्न कधी भरायचे, पेमेंट कधी करायचं, कसं त्या कायद्याचा उपयोग करायचा याची त्यांना कल्पना नसते. त्याच्यामुळे कर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट हे फार महत्वाची भूमिका असतात. ते फार एक महत्वाचा दुवा आहे. आणि माझ्या मते सरकारला जो काही महसूल मिळतो तो मिळवण्यामध्ये यांची मुख्य भूमिका आहे. आणि जीएसटी कायदा जो लागू झालेला आहे आपल्या देशामध्ये, माझ्या मते फक्त सीए आणि कर सल्लागार यांच्याच सतर्कतेमुळे, यांच्याच चांगल्या सेवेमुळे आतापर्यंत जो काही कायदा चांगल्या रीतीने आपल्या इथे ज्याला आपण म्हणतो सेटल झालेला आहे तो यांच्याच मुळे झालेला आहे असंही म्हणायला हरकत नाही. बरोबर. सर, चंदीगडमध्ये नुकतेच एक जीएसटीची बैठक झाली, त्यानुसार पुन्हा काही बदल करण्यात आले. या नव्या तरतुदींविषयी काय सांगाल? जीएसटी कायद्यानुसार एक जीएसटी परिषद, काउन्सिल ज्याला आपण म्हणतो, त्याचं गठन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये माननीय अर्थमंत्री आणि प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री आणि अजून काही एक्सपर्ट अशी ती गठीत करण्यात आली आहे. आणि या परिषदेची रेग्युलर मीटिंग होत असते आणि त्याच्यामध्ये विविध निर्णय कायद्याअंतर्गत घेतले जातात. चंदीगडमध्ये झालेल्या मीटिंग बद्दल बोलायचं झालं तर काही वेळात ते सांगणं शक्य नाही. मात्र कुठल्याही काउन्सिल मीटिंग मध्ये दर वाढविणे, काही गोष्टींवर दर कमी करणे, काही सुसूत्रता आणणे आणि काही बदल करणे हे जनरली विषय हाताळले जातात. चंदीगडमध्ये झालेल्या बैठकीमध्ये असंच काही दरांमध्ये वाढ करण्यात आली, काही दर कमी करण्यात आले आणि काही सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने काही कायद्यात बदल करण्यात आले, जे की स्वागतार्हच आहे. सर, 1 जुलै हा कृषी दिन देखील होता. त्या औचित्याने कृषी क्षेत्रातल्या जीएसटी विषयी आपण काय सांगाल? वा, नक्कीच. भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि आनंदाची बाब अशी म्हणता येईल की आजच्या तारखेला कृषी किंवा कृषी सहयोगी जितके व्यवसाय आहे ते सर्व जीएसटीच्या बाहेर आहे. यांच्यावर कुठलाही जीएसटी लागत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यावर जीएसटी लागण्याची शक्यता सुद्धा मला वैयक्तिकरित्या जाणवत नाही. त्यामुळे जरी कृषी दिन आज आहे आणि जीएसटी दिन आहे, मात्र कृषी हे जीएसटी कायद्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे त्यांना जीएसटी बद्दल चिंता करायची आवश्यकता नाही. कारण त्याची अंमलबजावणी कृषींवर होत नाही आणि ज्याच्यावर होते त्यांनाच मात्र नोंदणी घेऊन त्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. कृषी मात्र याच्या बाहेर आहे. कृषी किंवा त्याच्या सहयोगी असलेले बाकी सुद्धा सेवा क्षेत्र. पण कृषीची जी फायनल प्रोडक्ट्स आहेत ती देखील जीएसटी मध्ये येत नाहीत का? नाही, कसं आहे, एखाद्या माणसाने जसं एखादं प्रोडक्टचं आणि ते प्रोडक्ट नंतर तो कारखानदार आहे त्याला विकतो किंवा त्याची पुढची विक्री करणारा विकतो, तर ही जी पहिला जो टप्पा आहे शेतकऱ्याकडनं त्या माणसाला विकण्याचा, याच्यामध्ये त्याला जीएसटी लागत नाही. मात्र त्याचा दुसरा जो टप्पा असेल, म्हणजे त्यांनी जर एखाद्या उद्योजकाला ते विकलं, उद्योजकांनी त्याच्यावर काही प्रोसेस केलं आणि मग विकलं, तर मग त्याच्यावर जीएसटी लागायला सुरुवात होतो. मात्र पहिल्या टप्प्यावर जीएसटी लागत नाही. कृषीवर कुठलाही जीएसटी लागत नाही. बरोबर. ही खूप महत्त्वाची माहिती होती सर. सर, सामान्य करदात्यांना आपण काय संदेश द्याल? कारण की जीएसटी म्हटल्यानंतर लोकांच्या मनात बऱ्याच भ्रामक कल्पना आहे. व्हॉट्सअप नावाची जी युनिव्हर्सिटी झाली आहे आजकाल, त्या माध्यमातून लोकांपर्यंत अनावश्यक माहिती पोहोचते, चुकीची माहिती जाते. तर नेमकी आणि सत्य परिस्थिती सामान्य करदात्यांसाठी काय आहे? नक्की. जीएसटी बद्दल मी पहिले जे ग्राहक किंवा उपभोक्ता आहे त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो की मला असं वाटतं बा की हा एक प्रचंड चांगला कायदा आहे. कुठलाही कायदा जेव्हा पहिल्यांदा येतो, तसा 2017 मध्ये हा आला, आज 4-5 वर्ष झाले, पण कुठलाही कायदा आला की एक 4-5 वर्ष त्याला सुरुवातीला काही प्रॉब्लेम असतात. मात्र माझं वैयक्तिक मत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या कायद्यामुळे लोकांना प्रचंड फायदा होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची गैरमाहिती की हा खूप किचकट आहे, हा खूप कठीण आहे, कृपया माझ्या मते याच्यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. मी एवढं मात्र सांगू इच्छितो ग्राहकांना आणि उपभोक्त्यांना, त्यांनी याच्यानंतर कुठलीही खरेदी करताना त्याचं बिल
नक्की मागावं, कारण मग बिल मागितल्यावर तो प्रत्येक ट्रान्झॅक्शन या जीएसटीच्या अंतर्गत येईल आणि त्याच्यावर जीएसटी सरकारला मिळेल आहे आणि अल्टिमेटली याच्यामुळे महसुलातून वाढ होईल आहे. त्यामुळे जीएसटी हा देशाकरता आणि ग्राहकांकरता उपभोक्त्यांकरता एकदम चांगला कायदा आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. जर आपण व्यावसायिक किंवा धंदेवाईक यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं बाकी जे व्यावसायिक आहे त्यांनी कायदा नीट पहिले समजून घ्यावा. जनरली होतं काय, व्यावसायिक हा असतो तो त्याचा जो कोण कन्सल्टंट आहे तो त्याच्यावर डिपेंडंट असतो आणि हे माझं क्षेत्र नाही, माझं क्षेत्र व्यवसायाचं आहे, कर हे माझा कन्सल्टंट बघेल ही धारणा ठेवतो. ती चुकीची आहे. कायदा किंवा या कायद्यामध्ये मिळणारे फायदे हे तसे सोपी आहे. माझी सर्वांना विनंती आहे की कायदा एक तर त्यांनी नीट समजावून घ्यावा, जो माझ्या मते तसा सोपा आहे समजायला, नंबर 1. नंबर 2 म्हणजे तुम्ही जर जीएसटी मध्ये नोंदणी तुमची असेल तर तुम्ही जीएसटीचं रेग्युलर पेमेंट करावं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जीएसटी रजिस्टर्ड आहात तर जीएसटी मध्ये इनपुट क्रेडिट मिळण्याचं फार चांगली व्यवस्था या कायद्यामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये सध्या काही प्रॉब्लेम जरूर आहे पण ती एक फार चांगली व्यवस्था आहे आणि ती जर तुम्ही नीट समजून घेतली आणि त्याप्रमाणे तुमचा व्यवहार किंवा व्यवसाय केला तर तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी बरोबर सर, ही खूप महत्वाची माहिती आपण दिलीत आणि जीएसटी कडे बघण्याचा एक नवीन अँगल आज तुम्ही दिलात. वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल आपले खूप खूप आभार मानते. ठीक, थँक्यू, धन्यवाद. तर श्रोते हो, अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नागपूर. वृत्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला दृष्टिक्षेप हा कार्यक्रम आपण आमच्या YouTube चॅनलवरही ऐकू शकता. आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, या भागाला लाईक करा, शेअरही नक्की करा. धन्यवाद.